हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री समर्थ. ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सकाळी बोला ताई. सकाळी फोन केला ताई, आहे का वेळ? हो हो, आहे ना, बोला ना. अच्छा, हा. तेच म्हटलं, खूप खूप दिवस झाले, अनुभव शेअर करायचा होता. हो ना, नातू पण आलेला होता, शाळेची पण हो, कामं आणि चालू होती. आणि आता सुट्ट्या पण आहेत ना, त्यामुळे सुट्ट्या आहेत थोडस. तरी हो, हो सुट्ट्या का? आहेत तरी कामं चालू होती. नंतर मग काल मला ते परवा इथे जायचं होतं, सिंदखेड हो राजाला. हो हो, जस्ट मी आता स्टेटस बघितला. हम्म. म्हटलं ताई किती एकदम हे आहेत, डॅशिंग आहेत. म्हटलं आता हा ना. पुरस्काराला जाऊन येऊ. हो खूप हो हो. जणांचा आग्रह होता, अच्छा, नाही पण नाही, छान आहे. रिझर्वेशन मिळतच नव्हतं. अच्छा अच्छा, हा. मग म्हटलं जाऊ आता गाडीनेच. अच्छा अच्छा, नाही, चांगलं आहे. मस्त बघितला मी व्हिडिओ, मस्त वाटत होतं बघताना. छान वाटत होतं. तेच अं, ना. करू ताई शेअर? हो हो ताई. हा. ताई, काय झालं होतं की मागे पुण्यतिथी होती ना स्वामींची. मग हो म्हटलं होतं की आता मी पारायणवरून निघालेली आहे. मी तुम्हाला तेव्हा एक अनुभव. हो ना, हो ना. हा, तर निघाली आणि त्याच्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी त्या सप्ताहामध्ये चंडीयाग होता ना मंगळवारी. हा हा. तर त्या दिवशी मग त्याच्या म्हणजे सोमवारी रात्री तुम्हाला मी अनुभव शेअर केला आणि मंगळवारी चंडीयाग होता केंद्रामध्ये. आणि मग मी म्हटलं आता इथेच येऊन पारायण करेल मी 7 दिवसाचं असं. आणि मग मी असं ठरवलं होतं आणि त्या ताई पण बोलल्या, ठीक आहे तुम्ही इथे आले ना, इथे जर करणार असतील तर मला सांगा, तुमचं नाव लिहून घेईल मी. असं तिकडे काहीतरी असतं, म्हणजे जे पारायणासाठी बसणारे यांची नावं वेगळी, गुरुचरित्राचं आणि हे वेगळं असं असतं ना. हं. तर मग मी हे केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे मी उद्यापासून येईल. तर त्यानंतर मग सगळं मी पोथी, आसन वगैरे सगळं सगळं रेडी करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी हं. सकाळीच मला पिरियड्स आले. अरे तर मला, हो ना, मी इतकी रडली. स्वामी म्हटलं तुम्ही हे काय का हो स्वामी, मी म्हटलंय माझं 7 दिवसाचं गुरुचरित्राचं नाही झालं तर मी ह्याच्यासाठी तरी केलं असतं. तर म्हटलं ठीक आहे आता असू दे, तुमची इच्छा असेल, हं. जसं असेल तसं. संध्याकाळी मग म्हटलं. आणि मागच्या चंडीयागला जेव्हा दत्त जयंती होती तेव्हा चंडीयागच्या दिवशीच आम्ही अग्रीमेंट करून आलो होतो घराचं. अरे वा. तर हा, तर म्हटलं ह्या चंडीयागला आपण घरातली ओटी देवीच्या इकडे म्हणजे ठेवूयात. म्हटलं हं. देवीची ओटी भरू. मग हं. मी म्हटलं मम्मींना की मम्मीच तुम्ही ओटी भरा, मी बाहेर थांबेन, तुम्हाला मी घेऊन जाईल तिकडे. असं करून मग हे मिस्टर आले कामावरून, आम्ही गेलो. नंतर मग ते काय झालं, मम्मी गेले आतमध्ये, हे सगळे 3 जण गेले नमस्कार करायला, मी बाहेरच ना. बरोबर आहे. हं. म्हटलं मग मी ना इतकं मला भरून आलं ना की मला आत जाता येत नाही असं आतमध्ये. अय्या. तर मी खूप रडली. आणि त्या काकू पण नेमक्या त्या वेळेलाच ते आलेल्या, त्या दिवसभरच आपण ये जा असं थोडं तिथे कंटिन्यू असतात, त्या मेन असतात ना हं. केंद्रातल्या. तर त्या बाहेर भेटल्या, काय झालं तुम्ही आत नाही येत म्हटलं असं असं. आणि रडायलाच लागली. व त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं. तर बोलते असू दे, काही नको टेन्शन घेऊ. तुझं ना स्वामी हे बघतायत, परीक्षा बघतायत. हो की काय? किती. हा. तर मग इतकं, मग तरी पण मला एवढं भरून आलं. तर त्याच्या बाहेर ना इतकं स्वामींचं मस्त असं म्हणजे जिवंत स्वामी बसले तसंच वाटतं ताई. फोटो आहे ना, हां. इतकं सुंदर ना, मस्त. तो आता लेटेस्ट थोडा डिजिटली आहे बघा स्वामींचा, असं हे काढला तुम्ही आहे. फोटो काढलाय? हो, आहे माझ्याकडे. अच्छा, बरं. तर मी म्हटलं स्वामी मी आतमध्ये येऊ शकत नाही, पण तुम्ही तर मला भेटायला बाहेर येऊ शकता ना. असं असं मी बोलली. आणि माझा शब्द खाली पडून सुद्धा दिला नाही, तेवढ्यातच बाहेरचा एक हार असतात ना ते बाहेर लावलेले, हो. डेकोरेशनचं असतं तिथे, तर ते ना लगेच खाली पडला तो हार. हां. एक म्हणजे काही क्षण, म्हणजे आता एवढा वेळ होते तेव्हा नाही, पण मी हे जेव्हा बोलली ना तेव्हा हं. तो एक लगेच खाली पडला हार. आणि मी मिस्टरांना बोलली, अहो तो बघा ना, हार पडला तिथे बाहेर. तर मग ते ते तिकडे गेले. हं. आणि जणू काही म्हणजे आम्ही एकमेकांकडे बघून रडतोय असं, म्हणजे स्वामींच्या पण डोळ्यात असे लाल लाल डोळे आणि फक्त अश्रू टपटप गळायचे होते, एवढंच बाकी होतं. हो, एकमेकांकडे आपण वडील आणि आपण कसं एकमेकांकडे हे करतो. हां. हा, तसं. तर मग म्हटलं, पण मला तो आशीर्वाद मिळाला. त्याच्यानंतर 5 दिवस झाले आणि शेवटचा दिवस होता. तर शेवटच्या पुण्यतिथीच्या दिवशी मला ते हे करायला मिळालं. तर माझे दादा म्हणजे ते आहेत.
तर त्यांना ना मी असं पहिल्या स्टार्टिंगलाच बोलली होती, दादा म्हटलं ते पण टीचर आहेत, तुम्ही म्हटलं पारायण जर आपल्याला आता नाही ना गुरुचरित्राचं जमणार आहे, कारण आपण स्कूलमध्ये जातो आणि मॉर्निंगला आहे ते, तर मग म्हटलं तुम्ही स्वामी चरित्राचं तुम्ही करू शकता असं, कारण त्यांनी आणलं होतं गुरुचरित्र अक्कलकोटवरून वगैरे. तर ते म्हटले की मी पण सुट्टीला करणार आहे, तर त्यांना म्हटलं की तुम्ही हे करा. तर ते बोलते ठीक आहे, मला ऍड्रेस वगैरे पाठव, इथे इथे चालू आहे असं मी सांगितलं. तर ते म्हटले की ठीक आहे, मला ऍड्रेस असं. ते 5 मिनिटात गेले आणि त्यांनी ना हम्म. लगेच त्यांचं पारायणला त्याचे नावच घेतलं गुरुचरित्राचं. अरे वा. आणि बघा. हा, तर म्हणजे ते बोलत होते तू फोन केला नसतास तर. मी म्हटलं फोन मी नाही केला, ते स्वामींचं तुम्हाला बोलावणं होतं, तुम्हाला करून घेणं होतं. अगदी, अगदी. हा, तर मी त्यांना म्हटलं मग त्यांच्यात मला 5 दिवस होते पिरियड, आणि हम्म. त्याच्यानंतर त्यांच्या मिसेसला म्हणजे ताईला त्याच दिवशी. तर म्हटलं तुम्ही एवढं केलंय तर आता तुमचं म्हणजे घरी आपण म्हटलं कसं काय जेवण, म्हटलं जेवणाचं सांगता कशी शेवटी ना. हो. केंद्रात झालं होतं तरी पण मी म्हटलं दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी येते पोळ्या करायला तुमच्याकडे. मग मी त्यांच्याकडे स्कूल करून 4 वाजता पोळ्या करायला गेलेली, आणि मला 6:30ची आरती पण करायची होती, कारण मी 5 दिवस गेले नव्हते केंद्रात. हो. हा, तर मी गेली तिथे, पटपट पोळ्या थोड्याशा अर्ध्या केल्या आणि 5 पोळ्या घेऊन गेली केंद्रात पण. मग तिथे सगळं झालं. मग मी म्हटलं दादा आज म्हणजे ताईंना विचारलं इथे पारायण करू चालेल का, तोपर्यंत सगळं आटपलं होतं, ग्रंथ उचलले होते, सगळं सगळं झालं होतं ताई. तर मी म्हटलं आता काय करू, मग ते सगळं सगळं झालं आणि सगळे निघून गेले. मग नंतर ते दादा बोलतात मेन तिथले की थोडंसं आपण एकमेकांना मदत करून आणि हे सगळं साफ करूया तसं. तर मग ते स्वतः घेऊन झाडू आणि ते सगळं म्हटलं द्या. तर मग त्या एक ताई होत्या आणि मी दोघी जणींनी मिळून आम्ही ना ते पारायणाचं सगळं, तिथं गुरुचरित्राचा मोठा हॉल होता, ते सगळं साफ केलं. आणि सगळं तिथे, तिथे सगळं साफ केलं. आणि मग नंतर मला नंतर ते बोलले तुमचं झालं की तुम्हाला मी प्रसाद देतो, असं करून त्यांनी हे केलं आणि बोलावलं. मग नारळ हातात दिला. मला एवढं रडू आलं, मी स्वामींचं पुढे एवढी घळघळ रडायला लागली. त्यांना वाटलं का ह्यांना काही प्रॉब्लेम आहे का म्हणून रडतायत. तर ते बोलताय, तर मी म्हटलं नाही हो दादा, मला ना पारायण करता नाही आलं ना गुरुचरित्राचं, म्हणून मला रडू येतं असं सांगत होती त्यांना. तर म्हटलं काय हो ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला ही सेवा मिळणं म्हणजे खूप भाग्य आहे की तुम्ही जिथे स्वामींचं हे होतं तिथे तुम्हाला ते साफ करायला मिळालं. तिथे ही सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे असं सांगत होते दादा. म्हटलं हो ना. मग त्याच्यानंतर मला ही गुरुचरित्राची भूकच लागलेली, म्हणजे वाचन करायचं होतं मला. हा, तर ताई आहे का वेळ? हा, आता गुरुचरित्राचा थोडासा अनुभव मोठा आहे, थोडा मोठा म्हणजे आहे, वेळ आहे, बिलकुल काळजी करू नका. हा, त्यानंतर ताई मला ही गुरुचरित्राचे 10 महिने झालेले, मला वाचायचं इतकी भूक लागलेली ना, म्हणजे मला असं मी कधी सुट्ट्या लागतात आणि कधी हे करू असं झालेलं. मला इतकं गुरुचरित्राचं वाचन करायचं होतं ना, म्हटलं एकदा तरी वाचन झालं पाहिजे. मग लोकांना त्यानंतर करू दिलं का? ताई आता ऐका, ते पुढचं इतकं छान आहे ना. मग मी काय केलं, म्हटलं स्वामी माझ्याकडनं जर तुम्ही करून घेणार असेल तर व्यवस्थित ते माझं करून घ्या, असं मला काहीच माहिती नाहीये. तर मग त्यानंतर हळूहळू हळूहळू मिस्टरांना नाईट चालू होती आधी एक एक आठवडा. तर त्यांना म्हटलं मी पुढच्या आठवड्यात असं असं करणार आहे, तर तुम्ही एक म्हणजे जनरल शिफ्ट घ्या तुम्ही, जेणेकरून संध्याकाळी सांगता करेल ना मी ज्या दिवशी शेवटचं, तर तुम्ही पण आपण असू, म्हणजे थोडं पूजा घरात आहे. तर ते म्हटलं बघू आज पॉसिबल तर होईल की नाही माहिती नाही. तर काय माहिती योगायोग सोमवारपासून त्यांची जनरल पण लागली. आणि आमच्या आमच्या फ्लोअरला ना 1 महिना लाईटच नव्हती ताई. अरे बापरे. म्हणजे बाकी दुसरीकडे होते, मग आम्ही जाऊन बिल्डरला वगैरे सांगितलेलं, पण ते नाही नाही लगाने वाला हूँ वो सेन्सर लाईट अभी लगाने वाला हूँ असं करून महिना झाला हेच नाही. मग मला एवढं टेन्शन आलं, स्वामी मी दिवाबत्ती करेल आणि अंधार बाहेर, तुम्हाला सांगा तुम्हाला तरी आवडेल का असा अंधारात यायला. आणि शनिवारी त्या दिवशी स्कूल वगैरे करून आलेली आणि मी म्हटलं सोमवारपासून करायचं आहे आपल्याला गुरुचरित्राचं. तर नेमकी मी थोडा वेळ अशी जस्ट पडली, स्कूल वरून आली आणि तशीच पडलेली एकटीच होती. आणि संध्याकाळी बघते तर काहीतरी असा आवाज येत होता बाहेर, बघत तिथे सगळ्या मस्त लाईट लावलेल्या होत्या पूर्ण. म्हणजे महिनाभराचं जे होतं ना. एवढं इतके दिवस ठरलेले? हो, त्याला सांगून प्रत्येक तर तो बोलतो मग लाईट लागायच्या सेन्सर, म्हणजे आपण जाऊ तेव्हा त्या लाईट लागतात असं. बरोबर. तर ते झालं. मग शनिवारी ताई मी 7:30 वाजेपासून रात्री, म्हणजे मी ठरवलं होती सोमवारपासून आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं, तर शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 1 वाजेपर्यंत फक्त मी साफसफाई करत होती.
रात्रीच्या पूर्ण. बापरे. हा हम्म. कंटिन्यू जवळजवळ माझ्या मिस्टरांनाच वाटलं अरे ही लेट काय जेवेल की नाही खाईल की नाही. मी म्हटलं काहीतरी बनवून खाईल जाऊ दे. तर त्यांनी मला किती 11:50 ला ऑर्डर केली काहीतरी मागवलं थोडंसं. मी म्हणजे सगळ्या भिंती सगळं म्हटलं स्वच्छता पाहिजे स्वामी घरात येणार. मी भांडे घासायचा साबणाने कात हे असतो ना तो हम्म. सगळी लादी स्वच्छ केली त्याच्याने साबणाने घासून घासून. अरे वा. आणि सगळ्या खिडक्या फ्रीज टेरेस सगळं सगळं म्हणजे बिछाणं धुतलं सगळं. म्हणजे मी एवढा वेळ फक्त म्हटलं स्वामी येतील घरात आणि हे असं हे नकोय साफसफाई पाहिजे म्हणून. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी देव्हारे आवरले सगळं सगळं आवरलं सामान घ्यायला गेली. आणि ते आदल्या दिवशी मंदिरात हे ठेवावं लागतो ना नारळ किंवा बरोबर. केंद्रात जर आपण सुरू करतो हो. गुरुचरित्र. हा तर मग तेव्हाच ठेवलं ना? हॅलो ताई. तेव्हाच ठेवला मग आदल्या आता दिवशी? हा मग रविवारी मीच केली. आणि काय झालं केंद्रात जाणार होती पण मला काय झालं स्टेशनला जरा सामान घ्यायचं होतं ना पूजेचं सगळं हा हा हा. लिस्ट करून घेतली होती. मग मी काय केलं सगळं चौरंग पाट सगळं सगळं मस्त पूजेचं A to Z जवळजवळ 15 गजरे असं सगळं लिस्ट करून नेलं होतं. हा. सगळं घेऊन आली. हा नारळ ते पानं हे ते सगळं सगळं घेऊन आली. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता स्टेशनला आली ना मग दत्त मंदिर आहे तिथे तर तिथेच म्हटलं आता नारळ ठेवते इथे काय आणि तिथे काय मंदिर आहे दत्ताचं. हा तर मग मी तिथे ठेवलं तर तिथे ना एक हे होते आपलं पुजारी पुजारी होते ना तिथे. हा. तर ते असे म्हातारे ना ताई खूप म्हातारे असे म्हणजे एकदम हळूहळू चालणं आणि हळूहळू तर तिथे ते होते. तर मी म्हटलं म्हणजे ते एखादा माणूस नाही का न बोलता खूप सारं बोलणं असतं असं न बोलता खूप काही सांगून जातं असं चेहऱ्यावरून असं असं ते आजोबा होते. आणि मग मी त्यांच्याकडे दिलं मला इतकं भारी वाटत होतं ना त्यांच्याकडे बघून म्हणजे पॉझिटिव्ह वाटत होतं का काय माहिती. तर सावित्री. आणि माझ्याकडे फोटो पण आहे पण तो तुम्हाला आता मी पाठवू शकत नाही कारण त्याच्यानं लगेच हे होईल ना बरोबर. एरिया. तर ते मूर्तीजवळ तर मी त्यांना म्हटलं की मी फोटो काढू आणि नारळ वगैरे दिला सगळं दिलं खडीसाखर वगैरे दिला. मग ते म्हटलं हा मग त्यांनी लगेच लाईट वगैरे लावला. आणि मी म्हटलं बाबा तुमचा फोटो काढू का मी तर बोलते हा. आणि उभे राहिले ते म्हणजे दत्ताच्या मूर्तीसमोर. इतकं भारी वाटत होतं ना त्यांच्याकडे बघून. अरे वा. आ किती छान ना ताई. हा आणि त्याच्यानंतर ते झालं मग मी त्यांच्या पाया पडले आणि म्हटलं की म्हटलं बाबा मी आता गुरुचरित्राचं पारायण करते हम्म. सुरू करते उद्यापासून. म्हणते हो हो चांगलं होईल नको म्हणजे व्यवस्थित होईल परत या असं शब्द त्यांनी बोलले. अरे वा. हा परत या. तर मी म्हटलं हा ठीक आहे. आणि मी लवकर लवकर गेली आणि ते सगळं करून आणि सामान घेऊन घरी आली. आदल्या दिवशी 4 छोट्या छोट्या चपात्या म्हणजे हे बनवल्या. आणि एक 4 ह्यांना दिल्या म्हणजे सॉरी 3 ह्यांना द्यावे लागतात ना श्वानांना द्यावे लागतात. बरोबर. तर मग संध्याकाळी गेली तिकडे तर एकानेच खाल्लं पटपट पटपट ते पण असे पटपट पटपट खाल्ल्या चपात्या. फक्त गाईला घेऊन गेली तर गायच नव्हती. आता इकडे गाईचं खूप प्रॉब्लेम शहरात. खरंय. हा आणि मग त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात केली सकाळी 2 वाजता उठून सगळं आवरलं. आणि आदल्या दिवशी पण सगळं रात्री मांडून ठेवलं होतं सगळं मस्त पूजा मांडून ठेवली होती. मग दुसऱ्या दिवशी उठली आणि पारायणाला सुरू केलं. सगळं 3 वाजता उठून सगळे लाईट म्हणजे सगळं दिवाबत्तीचं लावून गोमूत्र शिंपटून सगळं सगळं पारायणाला सुरुवात केली. आणि ताई मी ना माहितीये का 3च दिवसात पारायण चालू म्हणजे 3 दिवसात केलं. म्हटलं स्वामी मला घरी जायचंय माझी हा 3 दिवसाचं करत नाही सगळं युट्यूबला मी इतके बघितले होते व्हिडिओ की कृपया करून जे पहिल्यांदा करतील त्यांनी 3 दिवसाचं करू नका वगैरे असं. तर मी म्हटलं स्वामी तुम्ही मला तर ती माझी छोटी पण गावी होती मम्मा ये ये करत होती. म्हटलं आता मी जाणारच होती पण म्हटलं आता 3 दिवसाचं करून आणि मग सगळं करून जाईल. म्हटलं गावाला गेलो तर पुन्हा येऊन पुन्हा करायला. म्हटलं आता आहे तर करते असं. मग मी सुरू केलं पारायण. आणि सकाळी उठून मस्त सगळे दिवे इतकं छान वाटत होतं ना ताई लाईफ मध्ये एवढं पहाटे उठलेली पण नव्हती मी अभ्यासाला पण कधी नव्हती उठली. इतकं छान बरोबर त्या कालावधीमध्ये म्हणजे मला बरोबर स्वामींनी उठवलं ते. आणि करून घेतलं पण म्हणजे 3 दिवसात ताई 6-6 तास 7-7 तास कंटिन्यू बसून मी करून घेतलं स्वामींनी ते. आणि
विशेष म्हणजे अजिबात पायाला मुंग्या नाही आल्या, कपाट पण भरून कधीच नाही आली ताई. असं वाटत होतं पुढचा अध्याय कधी वाचू, पुढचा अध्याय कधी वाचू, असं झालेलं मला तर. ते भावार्थ वाचून आणि ते वाचायची ना, तर इतकं सुंदर वाटत होतं ना, हा इतकं भारी वाटत होतं ना. मग म्हटलं अरे हे आपण का नाही आधी म्हणजे आपल्या हे, पण म्हटलं असू दे, स्वामींना आता करून घ्यायचं असेल तर मग हे. आणि त्याच्यानंतर ते सकाळी मी झालं हे सगळं केलं, मस्त साडी वगैरे घालून इतकं सुंदर वाटत होतं ना, वेगळंच काय तरी वाटत होतं. हा, साडी वगैरे घालून 3 दिवस 3 साड्या हे करून ठेवल्या होत्या. आणि 2 वाजता उठून सगळं आवरून आंघोळ सगळं सगळं पुसून हे ते सगळं, आणि गोमूत्र शिंपडून सगळ्याकडे, आणि मग सगळं रेडी करून बसायची. आणि मग 1 तास फक्त मध्ये उठायची, कारण मिस्टरांना टिफिन द्यायला. हा. हा, तर मग हा हा तर मग 1 तास तेव्हा उठून पटपट पटपट टिफिन बनवायची आणि ते गेले की पुन्हा बसायची. आणि मग आरती वगैरे. मग पहिला दिवस गेला संध्याकाळी ताई, आणि 3 दिवस उपाशीच राहिली मी, म्हणजे खाल्लंच नव्हतं. अरे बापरे. हा, 3 दिवस फराळाचं फक्त केलं की? फराळ फराळ. हा, फराळ संध्याकाळी एक बाउल छोटा, आपला याचा चिनी मातीचा बाउल छोटा, हा. ते फक्त मी केळ्याचं शिखरण खायची, दूध आणि थोडस 2 केळी केळ्याचं शिखरण तेवढंच बापरे. खायची. हा, तर म्हटलं त्या रात्री ना मी दूध ठेवलं स्वामींजवळ. हम्म. आणि मग मी काय करायची, मला पण केळ्याचं शिखरण समोर ठेवायची आणि ते दूध पण ठेवायची. मग ते थोडा नैवेद्य झाकून वगैरे ठेवायची. म्हटलं स्वामी तुम्ही पहिले खा आणि मग मी खाईन. असं करून ते शिखरण मी खायची आणि दूध ठेवायची. तर त्याच्यामध्ये मी केशर वगैरे टाकून ठेवायची. तर ते केसरचं आहे ना ताई, मस्त ओम आला पहिल्या दिवशी. अय्या, फोटो काढलाय? हा, देवा. इतका सुंदर ओम आला. मस्त पहिला दिवस. आणि ना माहिती का, मी ताई ना ग्रंथाच्या बाजूलाच झोपायची, एक बेडशीट टाकून. हम्म. हा, आणि ग्रंथाच्या इकडनं माझ्यासाठी, आणि ग्रंथाच्या त्या साईडनी स्वामींसाठी रजाई टाकायची. अरे वा. म्हटलं स्वामी तुमच्यासाठी तुम्ही आराम करा, असं. किती छान आहे. हा, आणि दुसऱ्या दिवशीचा तर ताई असा अनुभव, मग पुन्हा रात्री, आणि मला झोपच नाही लागायची ताई. मी 12-12 वाजे नुसती तळमळ, आणि इतकी गरमी माहितीये ना तेव्हा किती गरमी हो होती हो ताई. हो हो. म्हणजे हा वादळ सारखा आलेला मागे नाही का, खूपच होती गर्दी. मध्ये ती खूप हिट होती. आणि लगेच मग पुन्हा खूपच पाऊस आला एकदम पहिलाच. त्या वेळेला मग मी एक वरतीच फॅन ठेवायचे, कारण समई लावलेली ना, मला नको हो समई. हो हो. हा. तर मग दुसऱ्या दिवशी काय झालं, पुन्हा मी उठली 2 वाजता, सगळं झालं, आणि 3ला बसली वाचनाला. हा तर हा. 4च्या दरम्यान, आणि मी ना पूर्ण दरवाजा उघडून ठेवायचे आणि 8-9 असे दिवे लावायची हा. सगळीकडे, तुळशीपाशी, देव्हाऱ्यात, इकडे 2-3-4 देवाजवळ, म्हणजे 2 समया, एक तुपाचा, एक मोठी समई कंटिन्यू बाहेर, अरे वा. सगळीकडे मस्त. हा, सगळीकडे इतकं सुंदर वातावरण वाटायचं ना ताई, की मला असं वाटायचं की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते माझ्याकडून आहेतच. हा हा हा. करून घेतलं. आणि 4 वाजता काय झालं, हा. जोरात पाल सळसळ करत आली ना ताई बापरे. लादीवरून. हो ना. आई ग. एक तर मला ते पालीशी पहिलेच हे, आणि भीती वाटते. हा. भीती वाटते, आणि सळसळ करत असं वाटत होतं ती माझ्या अंगावरच येईल आता, एवढी सळसळ करत लादीवर जोरात आली फास्ट. जोरात आली एकदम. हा. आणि मी इतकी डोळे बंद केले, स्वामी स्वामी मला भीती वाटते, हो नको स्वामी, मला असं पालीची खूप भीती वाटते, अशी करत बोलली. आणि ती ना मग हळूच पार आतमध्ये गेली, म्हणजे टेबलच्या इकडे निघून आमचं. गेली. हा हा. हा, तिकडे निघून गेली. आणि त्याच्यानंतर 4ला ही घटना झाली. त्याच्यानंतर 5ला आला अध्याय, की एक असतो हे, तर त्याचा जन्म आहे ना 7 ह्याच्यामध्ये आहे बघा, हा, मुंगूस, साप. योनींमध्ये. हा, 7 तर योनी. तर त्याचा 7 ह्याच्यामध्ये हा. जन्म होतो, की मुंगूस, आणि ते ह्याच्यामध्ये नाही का, तर तो अध्याय मला तो म्हटलं हे स्वामी असं होतं का, म्हणून तुम्ही आले होते त्या रूपात. दर्शन द्यायला. हा, दर्शन द्यायला. आणि ते झालं. त्याच्यानंतर मग रात्री काय झालं, पुन्हा दूध ठेवलं, तर पुन्हा मला तो ऍक्च्युली आकार समजला नाही, पण काहीतरी झाला हम्म. असं. आणि संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम ऐकायची ना, हा हा. आणि स्वामींचा पण जप चालू होता, तर स्वामींचा अक्षरशः चेहरा दत्त महाराजांच्या ह्याच्यात आहे. ओ. हा, हा. स्वामींचा विष्णू सहस्त्रनाम ऐकता 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 समोर एकदम स्वामींचा, जसं म्हणजे असं त्यांच्या चेहऱ्याचं आहे ना, खाली मी ती पोथी ठेवली, आणि त्याचा सेम टू सेम चेहरा स्वामींचा दत्त महाराजांच्या ह्याच्यामध्ये आहे. अय्या. हो. हा हा. हा,
ते संध्याकाळी झालं. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी माझं सांगता होती त्या हम्म. दिवशी मग मी म्हटलं पटापट पटापट आपल्याला सगळं सामान आणायचं आणि मग मी ना सगळं काही वस्त्रदान सगळं हा. सगळं केलं. ओट्या भरल्या 4-5 बापरे, जणींच्या कसं करू जोडपे. शकता तुम्ही एवढं? अजून छोटी मुलगी घरात. हा नाही ती नव्हती तेव्हा. ती मग कुठे होती? म्हटलं ती ऐकत. माहेरी होती ना, सुट्ट्या लागल्या हा होत्या. हा हा तिला हा. लवकर लागल्या होत्या, मला लेट लागल्या होत्या सुट्ट्या. अच्छा. 3 हा. 3 तारखेला मला लागल्या होत्या आणि 5 ला मी सुरू केलं होतं. अच्छा. हा हा हा. हा त्याच्यामुळे मग ते झालं आणि मग एक मस्त 2 जोडपे जेवू घातले आणि सगळं झालं. म्हणजे ते सॉरी थर्ड म्हणजे तिसरा दिवस होता. हा. तर तिसऱ्या दिवशी काय झालं, मग मी आता कशाला म्हटलं काय हे करायचं. मग मी 2 आंब्याच्या फोडी ठेवल्या स्वामींजवळ आणि हा. 2 मी खाल्ल्या. म्हटलं स्वामी तुम्ही 2 खा आणि मी 2 खाईल. असं करून हा. पूर्णाच्या मागे लागली आणि वाचन त्या दिवशी लास्ट दिवशी जरा लेटच झालं कारण खूप होतं वाचन ना, हा. अध्याय. लास्ट खूप होते. तर मग मी म्हटलं की आता म्हटलं तुम्ही खा आणि 2. आता मी माझ्या कामामध्ये पटपट पटपट करायचंय. संध्याकाळी जेवायला येणार सगळे दर्शनाला बरोबर यायचे. बरोबर. हा तर तेव्हा ना मी इकडे तिकडे करत होती आणि पुरणाचं घेऊन हे मग भाज्या आणायला गेलेली. ते सगळं सगळं झालं. सगळं मी 3 भाज्या, चपात्या, पोळ्या, आमटी, बाप. दूध असे हो. पंचपक्वान्नच केले होते मस्त. स्वामी म्हटलं तुम्ही कमाल. जेवा आज. हम्म. आणि मग हम्म. आंब्याच्या फोडीला ताई हम्म. आंब्याची फोड खाल्ली स्वामींनी. काय म्हणता? ताई त्याच्यावरती असं ते छोटं मूल कसं दात हे त्याच्यावरती दात सुद्धा आहेत ताई असे बापरे. मोठे. हो, मला हा ते पण पाठवा फोटो ताई. हो पाठवेल. हा. तर ते दात पण आहे आणि खाल्लेलं आहे ना, हम्म. ते हा. पण आहे स्वामींनी खाल्ले ते हे. ते वा. पण आणि आणि बाजूची फोड एकदम प्लेन आणि ही बापरे. अशी खाल्लेली त्याच्यावरती एकदम स्पष्ट असे मोठे दाताचे पण आहेत निशाण. अरे बापरे, खरंच हा. भाग्यवान ताई तुम्ही. आणि ना तुम्ही एवढ्या कमी वयात करायला घेतलंय ना, तुमचं फार भलं होईल बघा. खूप नाही भलं होईल. ताई. आणि खूप रडू पण येत होतं स्वामींचं म्हणजे अंगावर असे काटेच येते. आणि त्याच्यानंतर शेवटचा दिवस होता ना, तेव्हा पण 5 वाजता काय झालं, सेम पाल आली. हा सेम पाल आली. हा हा हा. ती पण सळसळ सळसळ करत आली. असं वाटत होतं अंगावर. बाजूला ताई एकदम जवळ. तुम्ही विचार करा आपल्या बाजूला जर पाल येते तर किती. आणि पहाटे एकदम सुन्न एरिया अच्छा. आणि आमच्या फ्लोअरला कोणीच नाहीये अजून. कोणीच नाहीये ताई. अय्या. पण मग ते आणि मी जोडपे कुठून बोलवले मग तुम्ही जेवायला? माझे ताई नणंद होती हा हा आणि हा हा. त्यांचे अजून एक होते मित्र. आता अच्छा अच्छा. आपल्याला हा. ब्राह्मण तर भेटणार नाही मग ते. बरोबर हा तर बरोबर. ती शेवटच्या दिवशीची पहाटे मी 5 वाजता तेव्हा आली. हा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 4 वाजता आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शेवटी 5 हम्म. वाजता आली पाल. तर मग ओ. ती सळसळ सळसळ करत आली आणि त्याच्यानंतर मग लगेच माझा अध्याय काय आला की ते गुरुने शिष्याची हे घेतली परीक्षा परीक्षा. नाही का, ते हा 2 हा. साप सोडले होते अंगावर. बरोबर. हा आणि काय रे घाबरलास का? आणि मला असं वाटत होतं स्वामींनी माझीच परीक्षा घेतली. परीक्षा घेतली बघा असं बरोबर. हो ना. आणि त्यानंतर स्वामींचा असा तो नाही का हात ठेवलेला असा फोटो आहे. कुठला असं आशीर्वाद? स्वामींचा हा ते हा 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 हा. हे करतात नाही का स्वामी आणि ती टोपी अशी उभी आहे स्वामींची. बरोबर बरोबर. तो हा फोटो हा. तसा सेम दत्त महाराजांच्या वरती आलाय. अरे वा, हा किती कमाल तर बघा. हा ना ताई. तुमचा तर तर हेवा वाटेल सेवेकरांना. इतक्या कमी वयात तुम्ही इतकं छान करताय. हो ना 30 वयात मी कधीच एवढी पहाटे उठून नाही. आणि मला ना फक्त मी सांगायची स्वामी तुम्ही मला ना 2 वाजता उठवा. घड्याळाचा काटा 1 सेकंद पण इकडे तिकडे नाही ताई. मला बरोबर 2 वाजता जाग यायची. हो हो. हो खूप खूप ऍक्युरेट म्हणजे खूप. आणि वा. इतर वेळेस कसं थांबा 5 मिनिटं झोपते असं करतो हा ना आपण. असं हा होतं की पहाटे ड्युटीच्या 5 वेळेला. मिनिटं झोपते जाऊ दे अलार्म वाजतो तसं अजिबात नाही झालं. आणि मी खरं सांगायला गेली तर एवढा झोपाळू प्राणी आहे ना म्हणजे कारण माझं हॉस्टेलला लाईफ गेलेलं आहे. मी 5वी पासून हॉस्टेललाच होती. त्याच्यामुळे हो माझं खूप सगळं एज्युकेशन म्हणजे हॉस्टेललाच झालेलं आहे सगळं. हो. हा कमाल. म्हणजे ते आपले बोर्डिंग्स असतात ना स्कूल. हो 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 माहिती आहे ना. तर मग त्याच्यामुळे कसं बिनधास्त ना म्हणजे झोपणं असं हा. थोडं. हा म्हणजे अशी आणि मी कशी जसं घरात पहिल्यापासून. कसं असलं की थोडस हा जबाबदाऱ्या येतात. हो उठवतात हो घरातले. हो
तेच. बरोबर. आणि कसं की पहिल्यापासून लाडात लाडातच तर थोडी हे पण तर मला ना इतकं स्वभाव चेंज झालाय ना, म्हटलं मी स्वतः अनुभव करते ना, की पहिले हा. असं नाही का हट्टी, ती एखादी गोष्ट पाहिजे तर हो पाहिजेच किंवा हो रागीट, हो. असाच स्वभाव होता माझा. एकटीच होत आहे तिकडे पण इकडे पण थोडं लाड लाड. पण हा. मला ह्या 1 वर्षामध्ये मी स्वतःला अनालाइज केलं ना, तर मी म्हटलं स्वामी मला काय बनवून टाकलंय तुम्ही हे एकदम. म्हणजे मी सगळ्यांना असं सांगतात, खरं हीच आहे का ती, हीच आहे का हा. ती. हा असे सांगतायत मला. अय्या. अशी एकदम झोपाळू काय हे झोपणं, म्हणजे अशी काय एवढी हे नाही. आणि हे अचानक हे स्वामींचं करायला लागले आणि करते तर करते एवढं. म्हणजे मिस्टर तर बोलतात ठीक आहे झोपते की नाही, बोलतो येऊन बघायचे ना ते हा हा. असे, तर ते मग झोपते की नाही ही असं. आणि अय्या. त्यानंतर हा शेवटच्या दिवशी मग तो आंब्याचं त्यांनी स्वामींनी खाल्लं, हम्म, आंबा खाल्ला. हम्म. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग मी अख्खा दिवस कामात होते आणि ह्या दिवसामध्ये ना हे मार्केटला जाऊन आण, ते मार्केटला सगळं काय काय वस्त्रदान, असे हा रुमाल हा म्हणजे हा. नॅपकिन आणले होते जेंट्स लोकांना, टॉवेल, टोपी. बापरे. हो, हा सगळी शॉपिंग पण केली. सगळं सगळं म्हटलं जे असेल ते आपल्याकडनं पूर्ण करून घ्या स्वामी माझ्याकडून आणि असं. तुम्हाला सांगते ना, तरुण वयामध्ये उलट भूक पण खूप लागते खरं. हा ते तर ते पण आहेच. तुम्ही बरं केलं, एवढं कडक आणि उपवास. कडक उपवास अजिबात ताई, भूकच नाही मला. ही ग्रंथाचीच भूक लागलेली. कधी होत होतं मला किती पोटच भरायचं. सुंदर, किती सुंदर. खूप भारी वाटायचं मला ते. भूकच नाही लागायची ताई मला. असं अजिबात खाऊसच वाटायचं कमाल नाही. कमाल. हा यांना खरंच. टिफिन करून दिला की काहीच नाही घरात, काही करूनच खायची नाही. नाहीतर अजिबात मला खायचंच वाटत नव्हतं. शेवटच्या दिवशी मग पुरणपोळी केली, चपात्या, पुरणपोळी, डाळ, भात. आणि माहितीये पहिल्यांदा लाईफ मध्ये मी बिना कांदा लसूणचं जेवण बनवलं असेल. मला काय माहितीच नव्हतं. मी युट्यूब बघून बघूनच केलं होतं ना सगळं. हो हो हो. हा तर मग ते छान करायचं लागतं नसतं. ते जेवण खूप. हो ना. आणि मी म्हंटल अरे हे कसं काय लागत असेल लाईफ मध्ये, कधी कधी हेच आपण नाही असं खात केलं. नाही बरं, आपल्या हा. लहानपणापासून तीच सवय. हो. आणि नंतर गॅस घासला, पूर्ण पूर्ण स्वच्छ किचन ओटा केला. म्हटलं स्वामी पूजा केली गॅसची. हा. आणि आणि मग स्वामी तुमच्यासाठी नैवेद्य आहे तो चांगला झाला पाहिजे असं करून गॅसची पूजा करून आणि मग स्वयंपाक केला. वा. हा. खरंच खूप कौतुक आहे तुमचं. आणि असं कोणी काहीच सांगितलेलं नाही, असंच मनाने आपलं जसं होईल ते स्वामीच करून घेतात म्हटलं. करून घेतात. खरंय खरंय. आणि संध्याकाळी मग जेवणाचं सगळं झालं मस्त, सगळी सांगता झाली सगळ्यांचे. आणि जे येत होते ना म्हणजे ताई वगैरे आले, 2 जोडपे आले, त्यांचं मस्त बाहेर असं स्वागत, म्हणजे हा. पाण्याने पाय धुतले, आरती करून त्यांना घेतलं घरात सगळ्यांना. अरे आणि वा. मस्त किती छान त्यांचं हो ताई, मला फार बरं वाटतंय. आणि मग ते घेतलं त्यांना. आणि त्यांना पण. आणि गजरे तर एवढे घेऊन यायची ना स्वामींना इतकं. आणि माहिती का ताई मी हा. नरसोबाची वाडी आहे ना तिथे ते हो दत्त महाराजांना कसं पानामध्ये हे करतात. हो हो. जेवण, हा. ते नैवेद्य. त्यांना सजावट करतात नाही का, ओ, तशी सजावट. विड्याची अच्छा. पानं. हा हो विड्याच्या पानात. हो 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 हो. तसं मी केलं होतं दत्त महाराजांना. बाप रे, ते सगळे फोटो पाठवा हा ताई. हा हा. असं म्हणजे बघा, तांदूळ ते म्हणजे ज्याला करायचं तो हर प्रकारे करतो. म्हणजे करतो तुम्ही बरोबर. YouTube वर वगैरे बघून सर्च करून करूनच सगळं हम्म, केलं असणार ना केलं. तुम्ही हे हो. सगळं. ऍक्च्युली हे दत्त महाराजांचं असं मनातच आलं, म्हटलं अरे तसं करूयात का आपण. अरे वा. तर हा हे असं पानं ठेवली, बाजूनी सगळी पानं पानं लावली अशी गोल. आणि त्याच्यामध्ये दत्त महाराज तांदळात असे, अरे वा. हा म्हणजे खाली तांब्या, त्याच्यावर ताम्हण तांदूळ. आणि पूर्ण बाजूनी विड्याची पानं. आणि त्याच्यात दत्त महाराज आणि त्याच्यावर अजून एक दत्त महाराजांना वेणी अशी. अरे वा. आणि हा. दत्त आणि महाराजांची काय मूर्ती आणली आहे तुम्ही? आ दत्त महाराजांची मूर्ती आणली आहे का? आहे आहे आमच्याकडे. अरे वा. हा मस्तच मस्तच. सासू सासरे खूप करत होते ना दत्त महाराजांचं पण. दत्तांचं हम्म. केलं तर सगळ्यांचंच केल्यासारखं होऊन जातं ते. हो ते पहिल्यापासून खूप. आणि त्यांनी नवनाथ वगैरे पारायण पण केलेत, सासू सासऱ्यांनी पण खूप केलेलं आहे माझ्या. अरे वा. हा त्यांना तर मी व्हिडिओ कॉल, ते पण गावाला गेलेत, व्हिडिओ कॉल करून दाखवायची तर पप्पा म्हणायचे नुसतं व्हेरी गुड व्हेरी गुड असंच म्हणायचे. अरे वा. त्यांना खूप आनंद व्हायचा, अरे करते ही आपली सून आमच्या नंतर काही असं, म्हणजे त्यांना खूप आनंद व्हायचं. वारसा चालवणार आहे छान असं. हा हा. आणि त्याच्यानंतर आणि मस्त अशी सजावट. सून सगळ्यांना मिळो बाबा.
ते पण मला भाग्यानेच भेटलेत खूप. माझे भाग्य चांगले की ते मला भेटले म्हणून मी इथपर्यंत आहे. किती छान. समई, हा समईला पण मस्त हार लावलेला, असं मोठी समई. अरे वा. आणि त्याला, हा खूप छान, ते इकडे पण पानं मस्त ठेवलेली अशी डिझाईन करून पानामध्ये. हा आणि मग हा. समई, त्या पणत्या पण पानांमधच्या डिझाईन करून केले होतं मी अरे असं. वा. किती हा. छान, किती छान ताई. आणि संध्याकाळी काय झालं, मग मी ना ह्यांना म्हटलं पेढे आणा, आणि मला लाडू करायला जमलं नाही, खरं घाई झाली ना. हा हा. हा, तर मी लाडू आणला म्हटलं तिकडनंच, आणि पेढे पण आणा, आणि सगळे झाकून 4 नैवेद्य ठेवले होते झाकून हे ते. आणि मी आता काय आपण एवढं हे करत नाही, मस्त. मग आणि ना काय झालं, दोघी जणींना बोलवलं होतं तर खूप पाऊस होता ना, तर त्या बोलतात, आणि ऑफिस डे होता ना तेव्हा. हा. हा, तर मग ते बोलतात अगं पाऊस आहे, आम्ही येत नाही, दोघी जणी नाही आल्या. मग अरे. मला एवढं वाईट वाटलं, आता काय करू, ऐन टायमावर कोणाला सांगू. मग आमच्या वरती एक आंटी आहेत, त्यांना म्हटलं आंटी आव ना, मग त्या पण संध्याकाळी आल्या, मी बोलतो येते, मग त्या आल्या आणि मस्त अशा बसल्या बाजूला. ते हा पण हा. धार्मिक लोक ना, भैया लोक खूप धार्मिक हो असतात, हो हो हो. देवीचं वगैरे खूप करतात, तर त्या आल्या माझ्या बाजूला असं हात जोडून बसल्या. माझी आरती चाललेली 7:30 वाजता. हा हा हा. हा, आरती चाललेली, त्या पण आल्या. मग मी तो ग्रंथ डोक्यावर ठेवला, आणि ते असं बोलली सगळं नाही का, अनंत कोटी ब्रह्मांड आहे ते सगळं, हा हा आपलं जय जयकार स्वामींचा ते पण बोलली. आणि सगळं असं केलं, ओट्या भरल्या. 4 जणींच्या ओट्या भरल्या, 2 जणी कॅन्सल झाल्या. आता एक आली ऐन टायमावर, आणि मुली पण आलेल्या, तर त्यांना पण नॅपकिन वगैरे घेतले होते मुलींना, जेंट्स लोकांना टॉवेल टोपी. वा वा वा. हा. आणि यांना ओटी गजरा असं सगळं हम्म. आणि म्हणजे घेतलं होतं. एकटा जाऊन घेऊन आल्या ना, हे विशेष आहे तुमचं. हा, मी हे म्हणजे माझे मिस्टर बोलतात तू स्वतः, त्यांनी मला एवढं डॅशिंग बनवलं, तर मुंबईत पण कुठे पण एक्झाम्सला मी एकटीच जाते. काय. हा, हो. कुठे पण असू दे, कुठेही असू दे, कुठेही मला मुंबईत कुठेही तुम्ही म्हणजे असं डॅशिंग त्यांनी मला हे केलं, तू जा बिनधास्त जा अशी. आणि काय असेल ना, तर तू, मला माहितीये स्वतः आहेस तू कॅपेबल तेवढी. बघा किती म्हणजे छान ना. हा, एकदा पण नाही. आणि एवढ्या पिशव्या असायच्या ना ताई, आणि गरम मी करती, हो तरी खरं. पण एवढ्या उन्हात घेऊन यायची मी. मला ते असं तळमळ, फक्त जिद्द होती का करायचं म्हणजे करायचं. करायचं ती जिद्द पाहिजे मनात हा, खरं. म्हटलं काही हो स्वामी, मला माहितीये सगळे बोलतात 3 दिवसाचं करायचं नाही करायचं नाही, आता तुम्हालाच माहितीये काय असेल तर असेल, माझ्याकडनं करून घ्या. आणि ते पॉझिटिव्हिटी बरोबर येत होती पहिल्यापासून, एक येते एक 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 येते येते धागे खरं. सुटतच होते ते तिथपर्यंत जाण्यासाठी. किती छान, किती छान ताई. आणि खूप ताई, कौतुक आहे तुमचं. आता एक छोटस हे ऐकाल ना, तर तुम्हाला असं वाटेल अरे खरं बोलतायत की खोटं बोलतायत. काय झालं, हं. सगळं झालं, सांगता झाली जेवण, आणि जेवण पण एवढं भारी लागत होतं ना ताई. मला हं. वाटलं आता कांदा नाही, लसूण नाही, बटाट्याची भाजी करायची तरी कशी. आई तर गं. मी फक्त मिरची आणि कढीपत्ता टाकला, आणि मसाला थोडासा टाकला. आता काय करणार, तसंच ना, आता लसूण तर खरं. पाहिजे ना, आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकतो, हो. येलो कलरची बटाट्याची भाजी. तर मला वाटलं आता काय मिस्टर खातात की काय कसं, मागून मागून सगळ्यांनी खाल्ल्या भाज्या पण. आणि आमटी पण खाल्ली मस्त सगळ्यांनी, आणि पोट भरून सगळे जेवले. आणि मग नंतर सगळे गेले, आणि नंतर मी बघते, मी पेढा ठेवला होता पिवळा, दत्त हां. महाराजांना आवडतो ना, हो, हो. तर मी आणायला लावले, तर पेढा सुद्धा खाल्लेला होता दत्त महाराजांनी. बापरे! हा, कमाल, त्याच्यावरचं कमाल. पूर्ण असं खाल्लेलं एक तुकडा हे निघालेला आहे. अय्या! खरंच हा. कौतुक आहे. हा, तर ते झालं, खाल्लं त्यांनी. म्हटलं अरे बापरे, बस झालं, म्हटलं स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचली माझी हे सगळी सेवा. हां. सगळी सेवा. एवढ्या म्हणजे एवढ्या दिवसाचं माझं म्हणजे एकदम हेच होऊन गेलं, आणि सगळे जेवण करून गेले, सगळं सगळं झालं. आणि त्याच्यानंतर 4 ओट्या भरल्या, पण एक ओटी होती ना, तर मी दुसऱ्या दिवशी सगळं आवरत होती ना, हां, हां, मला हां. गावाला पण जायचं होतं, तर ती म्हणजे मी डिश मध्ये ठेवलेली, तर मला नुसतं वाटायचं अरे ही एक ओटी आता दिली असती आपण, म्हणजे 5 जणी झाल्या असत्या. मी काउंट केले, हां, 4च हां. जणी होतात, एक राहिली. आणि नारळ पण होता. आणि हे म्हटलं आता काय करू काय करू. मग मी काय केलं, त्या आंटी होत्या ना वरती, त्यांच्या मुलीला सांगितलं, FY ला आहे वाटतं ती काहीतरी, तर म्हटलं आंटी प्लीज उसको 5 मिनिट के लिए भेजो ना. हं, तर हं. ते म्हटले हा 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 भेजती हो. तर ती आली. मग हं. तिचं मी म्हणलं अरे मेरे घर पे सुबह सुबह लक्ष्मी आई, गुरुवारचा दिवस होता ना. हां, हां, हां. तर मी तिला हसत होते, अरे मेरे घर पे सुबह सुबह लक्ष्मी आई, असं करून तिचं मी हळदी कुंकू केलं, पाया पडली, तिला ओटी म्हणजे हातात दिलं. हां. अरे हा, वाह! आता ती काय बोलली, हं. दीदी आपको पता है कल डॉगी आया था. अय्या! हा, तर मी हां. म्हटलं
जेव्हा सांगता झाली ना स्वामींची, हा हा हा. आणि ताई आम्ही ना म्हणजे मी आता सांगत नाही एक्झॅक्ट कुठले राहतो, आम्ही 10 फ्लोअरच्या वरती राहतो टॉवर मध्ये. ओ अच्छा. नाही, हा ऍड्रेस सांगायचाच नसतो कधी. हा तर मग मी 10व्या फ्लोअरच्या वरती राहते. पण तो एवढ्या वरती, कसं काय एवढं वर आला, बघा ना. बापरे. हा बापरे, कमाल आहे. आणि आले तर आले, तर मी ती बोलली की दीदी आपको पता है कल डॉगी आया था ऊपर के आंटी का ये कर दिया उसने डस्टबिन का. तर मी म्हटलं अरे देवा हे काय स्वामी काय. बघा. इतकं- आणि हम्म. आला तर आला, मी तिला विचारलं कितने बजे आया था, तर हं. बोलते कुछ आया होगा 7-8 के बीच में. आणि माझी 7:30ला आरती चाललेली ताई. ओ बघा ताई, किती मग भाग्यवान आहात तुम्ही. आता मी म्हटलं मी शॉकच झाली, माझं डोकं सुन्न झालं एकदम. खरंय आणि खरंय. मग मी तिला म्हटलं ते ओ पेरो के निशान भी है म्हणजे जिन्यावरती. हा तर मी हा. म्हटलं हो का, दाखव ना मला. तर मी बघायला पण गेली ताई. अच्छा. तर त्या पायऱ्यांवरती निशाण आहेत धुळीचे सारखे ना, अजून गेलेले हो नाहीये हो जास्त हो. फ्लॅट. तर ते पायाचे पावलं पावलं पण ठसे आहेत. अरे वा. हो ना. आता हे त्याच्यावर म्हणजे पण हळद कुंकू टाकून द्या थोडस, असेल तर. मी पाया पडली ताई, कारण ते अच्छा हा. पाया पडली मी. हा आणि हा. मला असं धक 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 होत होतं की स्वामी म्हणजे माझ्या म्हणजे. आणि ते मला नंतर कळलं, ते आपण मी कंटिन्यू गाणी लावते ना, हा. तर त्याच्यामध्ये सगुण पान स्वीकारा आरती, पंचप्राण हे आतुर झाले, हा. त्याच्यामध्ये आहे ना सगुण आहे गुणान आहे. रूप स्वीकारा आरती. आणि माझी खरंच स्वीकारली स्वामींनी आरती. जेव्हा 7:30 बरोबर. झाल्या तेव्हा ते आले होते. बघा ना, किती कमाल. ताई खूप वरती आम्ही आहोत तरी सुद्धा. म्हणजे ही अशी श्रद्धा, कुठली गोष्ट तुम्ही हा श्रद्धेने ना. केले ना, आणि खरोखर स्वामी देतायत ना, ते हे तुम्हाला भरभरून ताई देतायत सगळं. खूप 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 म्हणजे मी तर म्हणते की काही म्हणजे मला तर आता मी श्वास श्वास माझा आहे ना फक्त स्वामी स्वामी होतंय बस. खरंच खरंच. आणि ते पण मला इतके अनुभव. आणि ना असे चेहरा यायचा ना ताई ह्याच्यामध्ये दत्त महाराजांच्या ह्याच्यामध्ये पण जसं काय स्वामी माझ्याशी बोलतात. आणि बोलते. माहिती का ताई सकाळचा तो त्याच्यामध्ये एक म्हणजे ते हे असतात की दिवाळीचा सण असतो, स्वामी माझ्या घरी जेवायला या माझ्या हो घरी हो जेवायला यायचं नाही का. हो हो तर ते कानात प्रत्येकाच्या सांगतात तुला तुमच्या मी घरी येईन कोणाला सांगू नका नाही का. हो हो हो. तर ते जणू काय माझ्या कानातच सांगत होते स्वामी. अय्या. हा हो. हा ना, की मी येईन कोणाला सांगू नको. आणि आले की नाही ते बघा, आले. आले. हम्म, त्यांनी हम्म. आंब्याची फोड खाली बाजूची फोड आहे ती पूर्ण प्लेन आहे. आता कापून ठेवल्यावर कसं काय त्याच्यावरती कापलेली बरोबर. पूर्ण प्लेन असते ना. अगदी हो. आणि ती कमाल आहे सगळी ना ताई. बघा ना. नाही, पण आता हे तुमच्या घरामध्ये आहेच ते. आणि हा तुम्ही कधीपासून करता ना आता हे, जवळजवळ काहीतरी 5-6 महिने झाले ना हा पूर्ण तुम्ही हा ताई करायला लागले. हो हो हो. हम्म. आणि एक शब्द कोण म्हणजे कोणालाच मला कोणीच सांगितलं नाही ताई, फक्त हे युट्यूब म्हणजे ते बोलतात ना की हम्म. तुमच्यासाठी हे स्वामी बरोबर ते दाखवतात घेऊन दाखवता. येतात असं. खरंय हा खरंय. आणि ते झालं संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असं मला डॉगी आया था, म्हटलं बापरे म्हणजे स्वामी येऊन गेले आपल्याकडे एवढ्या येऊन वरती. गेले. बघा. आणि आणि दुसऱ्या दिवशी मला ना त्या आजोबांची आठवण आली ना ताई. हा हा हा. श्रद्धा म्हणजे सगळ्यांना मी हे वस्त्रदान सगळं सगळं झालं, इतकं सुंदर सगळं हे झालं. हा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी काय झालं, मग मी ना माझ्याकडे शर्ट पीस टॉवेल टोपी असं सगळं मस्त शर्ट पीस होता. आम्ही ब्राह्मणालाच आणायला आलेला, पण तो ते ना राहूनच गेला. मग माझ्याकडे तसंच होतं, मग मी हा. ते घेऊन गेली त्या बाबांना. अरे वा. हा किती छान, किती छान केलं ताई. तर मला ना नुसती अशी झालेलं कधी मी आवरते आणि कधी जाते. ते त्यांचा शब्द मला ते ओढावत होते की हा परत या. अगदी मंद म्हणजे एकदम शांत याच्याने ते बोललेले की हा. परत या असं. आणि मला तो बरोबर. चेहरा नुसता आठवायचा. तर मग मला भेटले ते बरोबर? आ भेटले ते? नाही ना, ऐका ना ताई, मी स्वामींना म्हणायची स्वामी मला तुम्ही ते आजोबा राहू दे, हा स्वामी ते आजोबा राहू द्या. इतकी घाई घाई पटपट पटपट तयारी केली आणि हं. गेली. ते बोलले ना या, मग माझं कुठे मन लागतंय, हो, मला असं हो. तळमळ नुसती. मी गेली तर बघते तर दुसरेच होते तिथे. अय्या. हां. दुसरेच. माझं मन नाराज झालं. मग मी पाया वगैरे पडले आणि पेढे वगैरे घेऊन गेलेली, सगळं हं. घेऊन गेली. म्हटलं माझं पारायण व्यवस्थित झालं ना. हं, 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 हं. ते बोललेले पारायण झाल्यावर या. मग मी व्यवस्थित सगळं घेऊन गेलेली, पेढे हं, नारळ हार सगळं सगळं घेऊन गेलेली. आणि हं. ते वस्त्र घेऊन गेलेली, शर्ट पीस
हम्म. टोपी टॉवेल सगळं घेऊन गेलेली. तर हा. मग मी त्यांना विचारलं ते दुसरे बाबा नाही का? तर हम्म. बोलते नाही ते कधीतरीच असतात, कधीतरीच असतात. ओ. हा. तर बापरे. बघा ना, आता मला मला एवढं आणि माझ्याकडे ती पिशवी होती तर ते बोलतात काय सिधा आणलाय का तुम्ही? म्हणजे हा गुरुचरित्राचं हा म्हटलं. हा. तर म्हटलं माझ्याकडे खरं नव्हतंच हा सिधा काय नेलेला नव्हताच मी. हा हा तर हा. मी म्हटलं नाही असं. मग त्यांनी ते पेढे वगैरे ठेवले पण मला एवढं शॉकिंग की ते बाबा कधीतरीच असतात मला जेव्हा बघा, सुट्टी असते तेव्हा. कमाल आहे बघा. आता मी काय मला तर एक 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 शॉक म्हणजे एक पाठोपाठ अनुभव कंटिन्यू. हो. हा. मग त्यानंतर परत भेटलेच नाही ते बाबा? नाही ना. नाही. अय्या. बघा, बघा ना. म्हणजे कमाल ते आहे. कधीतरीच असतात बोलते मला सुट्टी असेल ना तेव्हाच असतात ते आणि बघाल ना हा एवढे हळू 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 असे वाकडे वाकडे थोडे पाय त्यांचे हा आणि हा हळू हळू चालत होते मी पाया पण पडलेला म्हणजे त्यांच्या की हा माझं व्यवस्थित पारायण होऊ दे तेव्हा आणि मग मी गेलीच परत तर ते नाही भेटले. हा मग आता मी हा आणलेलं तर काय करू? हा. हा मग आता काय करू एक तर कोणाला ते शर्ट पीस कोण घालणार आहे शिवून वगैरे नाही का? बरोबर बरोबर. कोणाला द्यायचं आपण जरी कोणाला गरजू हो व्यक्तीला दिलं हो. तरी त्यांनी शिवले पाहिजेत ना. अगदी बरोबर आहे. आता हो. मी विचार करते स्वामी आता मी ह्याचं काय करू स्वामी तुम्हीच सांगा मग आता म्हटलं काय करू मग ते ठेवले आणि माझं सगळं सगळं आवरलं सगळं मी वाइंड अप केलं आणि मी गावाला निघाली हा आणि हा माझा हा मग मी निघाली आणि त्याच्यानंतर मग काय झालं मी आईला बोलली बघ ना गं माझं सगळं झालं पण गाईला पुरणपोळीच दिली गेली नाही असं. हा 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 हा. तर ती बोलले ठीक आहे काय टेन्शन नको घेऊ इकडे आल्यावर आपण जाऊ. तर मग मी पुरण होतं ना पुरणाचं हा हा. पोळीचं पुरण डब्यात भरलं आणि ते सगळं घेऊन गेली म्हटलं घरी तरी नैवेद्य देईनच मी किती पुरणपोळीचा. ठेवणार? हा हा. हा. बरोबर. मग मी शुक्रवारी गेली शुक्रवारी देवीचा वार. हा. हा. मग सगळं मी आवरून शुक्रवारी गेली आणि शुक्रवारी गेली तर गेली मग आमच्या इथे एक ते गावामध्ये हे आहेत मग मी पुरणाचा नैवेद्य सगळा स्वयंपाक केला परत. अरे बापरे. हा. आईला बोलली मी करते आईला म्हटलं तू नको करू मीच करते सगळा स्वयंपाक केला मी डाळ भात भाजी चपाती पुरण पोळी. बापरे. हा. आणि आरतीचं ताट वगैरे घेऊन गेली आईला म्हटलं चल मला तू घेऊनच चल. तर गेलो तर तिथे बघा बैल हा. गाय आणि वासरू. वा वा वा. किती हा. सुंदर. तिघांचं दर्शन झालं पुरणपोळी खाल्ली पटपट पटपट त्यांनी पण खाल्ली. अरे वा. किती छान. हा. हा. तर म्हटलं आई, झालं धन्य झाले मी आता बस. खरंच खरंच. तर सगळं झालं मस्त म्हणजे माझं पूर्ण पहिल्यापासून ते शर्ट पर्यंत आणि असे अनुभव पण खूप आले. हो ना. हा. येतात ना आणि त्या काळामध्ये खूप खूप छान खूप खूप वेगवेगळे अनुभव येतात. येतात. हा आणि एक ना आजी होत्या जेव्हा पारायण करत होतो ना ते साखळी पारायण असतं ना हो तिथे हो हो हो. म्हणजे ते काय म्हणतात प्रहर बोलतात ना हा. केंद्रात. हा. हम्म. तर ते तिथे नंबर सारखे लावायला ना की माळ मला द्या ते हा वाचन मला द्या असं करत होतो ना. हा 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 हा. हा. तर तिथे मग मी गेली तर मग मला काय झालं आणि मी स्कूल करून जायची ना ताई. अरे बापरे. हा. स्कूल 3 वाजता म्हणजे 4 वाजेपासून जे मी 5 वाजेपासून बाहेर पडायची ती डायरेक्ट संध्याकाळी 6-7 ला घरी यायची. असं. बापरे. 13-14 तास बाहेर. हा. मग मी ते तिथे पारायण पण करून असं यायची तर मग नंबर लागायचे ना. तर हो. मग मी काय झालं एक मी बसली आणि तेव्हा ना एक आजी म्हणजे त्या सरकत सरकत आल्या ताई. अरे बापरे. हा हा. हा. सरकत सरकत आल्या आणि ना हम्म. जणू त्या माझ्याच इथे आल्या बरोबर मी माळ जपत होती ना स्वामींच्या तिथे केंद्रात जवळ. हा हा हा. हा. तर तिथे समोर स्वामींच्या मी माळ जपते तर त्या माझ्या जवळ आल्या असा भारी होता ना त्यांचा ते चेहरा काय सांगू ताई तुम्हाला आणि पूर्ण पांढरे केस पूर्ण पांढरे केस. बापरे. 90च्या असतील त्या आजी. अरे तर वा. माझ्या जवळ आल्या त्या आणि मला बोलतात होऊ दे तुझं झालं की मला दे असं. म्हणजे त्या पण करत होत्या. तिथे त्या केंद्रात होत्या पण मला असं वाटतं त्या कशा एवढ्या कारण त्या बसत बसत आल्या वरती स्टेजवर सारखं ना. बापरे. कशा आल्या असतील त्या? बघा ना. आणि ते आल्या तर आल्या हम्म. माझी पूर्ण सेवा म्हणजे मला वाचन पण करायला मिळालं आणि हे आणि शेवटी तिथे कोणी नव्हतं म्हणून मी बसली तर माझं ऑलमोस्ट होत होतं तेवढ्यात ते शेवटी आल्या एकदम. बापरे. जवळजवळ 1.5 तास मी तिथे 1.5 तास होती. शेवटी आल्या तर मला ना त्यांचा चेहरा एवढा मस्त वाटत होता ना. इतका भारी वाटत होतं आणि ना काय माहिती ते म्हणजे काय माहिती मला असं वाटायचं स्वामी रूपानेच आल्या की काय आलं माझ्याजवळ. असतील. खरंय. आणि मायेचा हात फिरवतो ना तसं त्यांनी मला म्हणजे तसं होत होतं त्यांचं.
आई की तू ग. तू म्हणजे तू कर कर तुझं झालं की झालं. मग माझी ती पूर्ण माळ झाली, मग मी त्यांना दिली ना. हा तर काय नकळत म्हणजे नकळत नाही, मी तर म्हणजे मग मी पाया पडले त्यांच्या. हा हा हा. हा म्हणजे तर माझ्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवला ताई त्यांनी. बघा, म्हणजे तो स्वामींनीच आशीर्वाद दिला बघा तुम्हाला. ना. तर मला हे एवढं भारी वाटत, मला अजून पण चेहरा ताई आठवतो त्या अरे वा. त्या आजीचा. हो. आणि ह्या आजोबांचा पण फोटो पण आहेत माझ्याकडे, पण ते दत्त महाराजांचं मंदिर आहे ना. हा हा हा. हा मग ते असं म्हणजे लगेच कळेल ते कुठलं काय ते. नको नको असं. ते सांगा. हा ते हा सांगूच नको. पण ते हा. तुम्हाला आजोबा भेटतीलच कधी ना कधी बघा. भेटू देच देवाच्या कृपेने. मला खूप इच्छा आहे त्यांना परत भेटायची. इतका भारी ना वाटत होतं त्यांच्याकडे बघून. आणि खूप मस्तच छान. असं पारायणाचं खूप सुंदर असं झाला. अशी तुमच्यासारखी सून सगळ्यांना मिळू दे, देवभक्त. हो ना. कारण छान. म्हणजे ना, आपण जसं एवढं सगळं केलं, आता तुम्ही तर नोकरी करून करताय, हा ना ताई तर खरंच. का नाही तुमच्या भोवती एक ना हो ना. पॉझिटिव्ह ओरा तयार होतो ताई. हा राईट. आणि ना हं, मला अजिबात भीती वाटायची नाही, कारण कोणीच नाही. पण मी ना हं. 8-8, 9-9 लावायचे दिवे ना. हां, हां. हा तर मग ते मस्त वाटायचं, इतकं सकाळी मस्त असं एकदम भारीच हां. वाटायचं. आणि हा. मग ना देव, स्वामी आपल्याला भरभरून देतात. हो ना. मी पण तरुणपणी तर मी तर एवढं केलं, आता माझ्याकडनं हा ना. एवढं होत नाही. पण तरुणपणी मी सुद्धा माझी 6-10 ची ट्रेन असायची ताई. हो ना. मी 3-3:30ला उठायची आणि त्यावेळेला आम्ही उल्हासनगरला राहायचो. हा हा तर हा. त्यावेळेला हे सगळं करून मी निघायचे. आणि माझ्या सासूबाईंकडे वगैरे हे असं देवाचं धार्मिक काही नव्हतं वातावरण. हा हा हा. पण तेच माझ्या ना. माहेरी फार होतं. हा आणि ना. त्यामुळे ते मला ना माझ्या घरात करावंसंच वाटायचं. मग मी हे सगळं वाचून वगैरे सगळं हो निघायचं. ना. तेच ना. मी पण आता 5:15 वगैरे निघते करून, आल्यावर पुन्हा हो. हिचा अभ्यास, सगळं मग घरात पण करावं लागतं. असंच. पण खरंय. प्रत्येक गुरुवारी न चुकता पारायण आणि हं. उपवास तर माझे ते 10 महिने झाले कंटिन्यू आहेत. कधीच ब्रेक नाही पडला. अरे आणि वाह! माहिती ताई, मी पिरियड्स आलेले तरी पण मी बेडरूम मध्ये राहून पारायण केले. बापरे! बघा. हां. मोबाईलमध्ये करून. मी म्हटलं, स्वामी तुम्ही माझी परीक्षाच बघतायत ना. मी हार मानणारच नाही म्हटलं, थांबा. मी तिकडे पूर्ण पारायण तेव्हा 5 दिवस केले आणि पुढचे पण 5 दिवस केले. अरे वाह! असं म्हणजे तेव्हा पण मी पूर्णच केलं ते. मी काय म्हटलं हे होणार नाही. म्हटलं हं. आता हे करणारच नाही असं. म्हटलं आता मी मागे मागे हटणारच गेलं नाही नाही. ते. मला हं. करायची तर करायची सेवा असं. करायचे तर करायचे. मग कसे असो. मी म्हटलं शरीराने मी तुमच्यापासून लांब आहे, पण मनाने तुमच्या एकदम चरणाशीच आहे ना. बरोबर. अगदी, हां. अगदी. किती सुंदर. तर मग म्हटलं असू दे आता, जे आहे ते आहे. स्वामींचं पूर्ण नियोजन असतं. त्यांचा टाइम टेबल सेट असतो ना. हो, खरंय. हां. हं. मला मग फार माझी इच्छा आवडलं. वर्ष तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. तर मी म्हटलं वर्षभराचं माझं भूक भागली माझी गुरुचरित्राची. हां. छान. तेच. हो, खूप ताई छान तेच. वाटलं ताई. मी हां. शेअर करते हे सगळं. हो, हो, हो. मी फोटो हं. पण तुम्हाला फोटो पाठवते पाठवा सगळं. ते सगळे. हं. हो, हो. चालेल, चालेल, चालेल ताई. स्वामी चला श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ ताई. छान वाटलं बोलून. कधी तर शेअर खूप करायचा होता, पण तो झालं टाईम. होतं. तुमचे मिस कॉल पाहिले होते. पण काय झालं होतं माहितीये का? नातू आलेला होता हां ना. आणि तो फार नेमका अनुभव सुरू झाले की तो माझ्या अवतीभोवती तेच फिरत. झालं होतं. माझं तसंच होत होतं. मी गावी गेली आणि हं. त्याच्यानंतर आली, तर मग माझी छोटी, मी तिला घेऊनच आली सोबत. आता सुट्टी आहे. तर मग बरोबर. ते असं त्याच्यामुळे मग आता ती झोपलेली तेव्हा म्हटलं फोन करू दे. असं आणि मुलांचं असंच त्यातून ना असतं. तो एवढे पुस्तकं घेऊन आला ना तिकडनं. मग मला रोज एक स्टोरी हां ना. सांगतो. आणि बरोबर. आता कसं जरा थोडा मोठा झालाय ना 5 वर्षाचा हां. वगैरे. मग आता त्याला मी ह्यावेळेला रामदास स्वामींचं सगळं सांगायला अरे वाह! सुरुवात केली. मस्त. कारण त्याला हां. ती मी माझ्या संभाजी छोटीला पण असं खूप हे करते. नाही केलंच पाहिजे. म्हणजे आता हां. त्याने तो संभाजी महाराजांचा पिक्चर हो. दाखवला ना त्याला. हां, हां, मग हां. त्याला ती उत्सुकता, मग शिवाजी बरोबर. महाराजांचा तो मुलगा, मग अच्छा. शिवाजी महाराजांचे गुरु कोण, मग हां, रामदास हां. स्वामी त्यांना सगळं मार्गदर्शन बरोबर. करायचे. मग ते रामदास स्वामी कसे काय रामदास बोल. स्वामी झाले? हे हो ना. त्याचे प्रश्न.
आम्ही तर ना कुठेही जाओ, चला स्वामी सोबत तर मृण्मयी, चला स्वामी तुम्हाला मी कॅडबरी देईन, चला स्वामी तुम्हाला हे करेल, तुम्ही पण हॉटेलला चला हा स्वामी आमच्या सोबत, आपण पास्ता खाऊ. हा. आणि मग अशी. तो सारखा असं चिटकलेलाच असतो एसआयटी. हा मग बरोबर, त्याला ना मुलांचं खूप. त्याचं एक पुस्तक इंग्लिश मध्ये असेल ना, हा मला सांगायचे तू मला ही स्टोरी वाचून दाखव, बरोबर. मग मी माझी मराठी तुला वाचून दाखवेन. हा मग हा तो हा. पूर्ण त्याचं इंग्लिशचं बुक वाचून दाखवणार, अच्छा. मग आपण पुढचं वाचायचं. नाही मस्त वाटतं ना मुलांसोबत, आणि मला पण अशी फील्ड आपल्याला अशी आहे की मुलांसोबत एवढं भारी रिस्पेक्ट भेटतो ना. आज मला हं. काल एका सरांनी फोन केला, तिकडे आम्ही जुनेकडे राहत होतो ना, त्या सरांनी, माझं थोडं इंग्लिश वीक होतं म्हणून त्यांनी मला घेतलं नव्हतं. आज त्या सरांचा 2 वर्षांनी मला फोन आला, मॅडम हा. क्लासेस जॉईन करा. अरे वा. म्हटलं आम्ही शिफ्ट झालो इकडे. हा. आणि त्यात पण भरपूर वेळेस आले होते, त्यांच्या असिस्टंटचा फोन आलेला, मॅडम होत्या ना त्या, हो हो की हो. मॅडम तुम्ही वेळ काढा ना, वेळ काढा ना. म्हटलं नाही मी आता, मग काल डोळ्यात पाणी आलं की माणसाची वेळ कधीच सेम राहत नाही, बदलून बदलतेच. जाते. वेळ हा निघून जाते पण आठवणी खरंच ना, कायम राहतात. आठवणी. आणि म्हटलं हे सगळं सगळं फक्त स्वामींमुळे झालंय बस. खरंच स्वामींमुळे झालंय. आणि मला तर मुलांचं एवढं वेळ वेळ आहे ना, तर मी तर आता म्हटलं आता रिटायरमेंटला 6-7च महिने राहिलेत. अरे आता मी बापरे. ना हा. बेबी सिटिंग काढते, सुरू अरे करते. खरंच खरंच, तो आनंद वेगळाच आहे, विकत पण भेटला नसता असा आनंद नाही. आपल्याला. आणि कसं आपण प्रॉपर संस्कार करून देऊ, मुलांना हा घडवून देऊ कोणाच्या तरी ताब्यात. तेच ना. अशी मुलं पण खूप. खूप जीव लावतात स्कूलला वगैरे ना, मस्त वाटतं त्यांना. हां. टीचर. किती छान वाटतं ते. हो पण हो आता हो. घरातले आनंद. मला परमिशन नाही देणार. ते म्हणतील ते तर आयुष्यभर आहेच. अडकली होती ना, आता जरा राहा फ्री तू. हा. पण पहिल्यासारखं नाही ना ताई, आता मुलांचं पण खूप हे आहे ना, रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे, त्याच्यामुळे नाही, नाही. दुसऱ्यांची. घरामध्ये ना आपण सगळीकडे कॅमेरे लावू शकतो. हा बरोबर बरोबर बरोबर. क्वालिफाईड मुली ठेवू बरोबर शकतो. बरोबर हो ना. सगळं करू शकतो. आता कशी हा तंत्रज्ञान आहे ना आपल्याकडे. हा पूर्वी हा ते हा. नव्हतं. बरोबर. हम्म. खरंच खरंच, नाही चांगलं, चांगलं आहे, व्यवस्थित मस्त. पण बघ, करू नाही देणार मला घरातले काही. ठीक आहे ठीक आहे, चालेल, चला चालेल. ताई. हो चला, श्री ताई, मग स्वामी मी समर्थ शेअर ताई. करते हे सगळं. हो हो ताई हो. मला फोटो आठवणीने हो पाठवते. लगेच पाठवते ताई. हो. हा. श्री हा. स्वामी. श्री स्वामी समर्थ.